खासदार आणि जिंकून येणारे तुमच्या आमच्या सगळ्यांचे आवडते खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बार्शीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय विश्वासभाऊ बारबोले, बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय नागेशजी अक्कलकोटे, सन्माननीय राजाभाऊ गायकवाड, सन्माननीय नंदकुमारजी काशीद सर, या सगळ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आदरणीय ओमदादांचं या ठिकाणी आगमन प्रचंड अशा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण या ठिकाणी आपण बार्शी तालुक्याच्या वतीनं स्वागत करूया। आदरणीय ओमदादा निंबाळकर साहेब, आदरणीय सोपल साहेब, यानंतर सर्वांनी खाली बसून घ्यायचंय। आपण खुर्च्या बसायला टाकलेल्या नाही, आपण जमिनीवरची माणसं आहोत, जमिनीवरती खाली बसून घ्या विनंती आहे सगळ्यांना। यानंतर जिवंत तारगडे आपले 2 मिनिटात विचार करतील। बार्शी शहर काँग्रेसचे नेते जिवंत तारगडे यांनी आपले सगळ्यांनी खाली बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसून घ्या। आज या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित आगळगाव येथील प्रचार सभेमध्ये उपस्थित असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय विद्यमान खासदार आणि भावी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आपल्या बार्शी तालुक्याचे लाडके नेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, बार्शीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि नेते सन्माननीय ॲडव्होकेट नागेश अण्णा अक्कलकोटे, आदरणीय शिवपुरेताई, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका शहराध्यक्ष आदरणीय देशमुख सर, आदरणीय इक्बाल पटेल सर, आदरणीय जॉनभाई चोप्रा साहेब, आमच्या काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तालुका कार्याध्यक्ष सन्माननीय रणधीरजी गायकवाड, आमचे निलेश नाना आणि सर्वात अतिशय ज्येष्ठ आणि सेवाव्रती असणारे माजी खासदार आदरणीय, उशिरा नाव घेतल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, पण सेवावर्ती राजकारणी कसे असावेत असं एका दशकामध्ये दाखवून दिलेले माजी खासदार आदरणीय शिवाजी बापू कांबळे साहेब। आज मी फार वेळ घेणार नाही, 5 मिनिटांमध्ये माझं मनोगत संपवणार आहे। मूळ हे गावाचं नाव आगळगाव आणि हे गाव आहे आगळगाव। आगळ यासाठी की या गावामध्ये 90% जास्त शिक्षक आहेत। एका घरामध्ये प्रत्येक घरात 2-2, 3-3 शिक्षक असणारे हे शिक्षकांचं गाव आहे, म्हणजे हे गुरुजींचं गाव आहे। आणि अशा गावामध्ये एखादी सभा आणि विचार मांडताना तो मांडला म्हणजे सर्वदूर पसरतो। त्यामुळे थोडेसे वेगळे मुद्दे जे की आता रुटीन मध्ये आपण इथं ग्रामीण भागामध्ये ते मांडत नाही, अशा पद्धतीचे 2-4 मुद्दे मांडून मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे। मूळ लोकसभेची निवडणूक म्हणलं की निवडून देण्याची प्रक्रिया, निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये पर्याय काय असतात? अ, ब किंवा क। अ, ब, क पैकी किंवा अ, ब आणि आणखी काही लोकांपैकी आपल्याला कुणीतरी योग्य व्यक्ती जो एखाद्या विचाराचा आहे, त्याच्या मागे विचार कोण आहे, तो व्यक्ती कसा आहे आणि ही निवडणूक कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे देशाची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक, तर ही निवडणूक
निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पर्याय निवडताना योग्य विचार करून, काही लोकांच्या मनात संभ्रम संशय असतो, तर तो संशय कसा दूर केला पाहिजे, निवडून देण्याची प्रक्रिया कशी आपण विचार केला पाहिजे. तर आपल्या समोर पर्याय काय आहेत? एका बाजूला इंडिया आघाडीची अलायन्स असणारी महाविकास आघाडी राज्यात असणारी महाविकास आघाडीचे उमेदवार, त्याच्यामध्ये वैचारिक जर बेस बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून असणारे सगळे पक्ष आणि त्या विचाराशी अनुरूप असणारे सगळे नेते एका बाजूला आहेत. देशाच्या उभारणीपासून, इंग्रजांना इथून पिटाळून लावण्यापासून, देशामध्ये लोकशाही आणण्यापासून, देशातल्या सुईपासून विमानापर्यंत सगळ्या गोष्टीची प्रगती करण्यापासून, देशातल्या लोकांना सगळे अधिकार प्रदान करण्यापासून, सगळ्या योजना देण्यापासून, गर्भातील बालकाला रोग होऊ नये म्हणून त्याला पोलिओ डोस, गोवर डोस, आणखी असे नाना प्रकारचे डोस देण्यापासून ते वार्धक्यामध्ये एखाद्याचं मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह चांगल्या पद्धतीनं तो अनंतात विलीन व्हावा म्हणून स्मशान शेड देणारं म्हणजे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना, लोकशाहीच्या मध्ये ठासून भरलेली अशा पद्धतीचं संविधान देण्याचं काम ह्या इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेते मंडळींनी ह्या प्रक्रियेमध्ये केलेलं आहे. आणि मग या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आता काय होतं की हे एक युद्ध आहे. प्रत्येक पंचवार्षिकला निवडणूक येते. ही निवडणूक मात्र अतिशय वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक देशांतर्गतचं एक युद्ध सुरू झालेलं आहे. जसं इंग्रजांचं आक्रमण आपल्यावर आलं होतं, इंग्रज आपल्यावरती पिळवणूक करायची, इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं होतं, अशाच पद्धतीने देशांतर्गत आपल्याला मानसिक गुलाम बनवण्याची एक प्रक्रिया व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून रोज 10,000 लोकांच्या कर्मचाऱ्यांच्या वॉर रूम मधून भारतीय जनता पार्टी नावाच्या भांडवलदारी आक्रमणकर्त्या देशांतर्गतच्या एका टोळीने, ज्या टोळींचं सूत्र, ज्या टोळींची व्यसन ही भांडवलदारांच्या हातात आहे, अशा लोकांनी हे एक मानसिक गुलामगिरीचं युद्ध सुरू केलेलं आहे. या मानसिक गुलामगिरीच्या युद्धामध्ये यांची प्रक्रिया रोज सकाळी एक मेसेज पाठवायचा. लोकशाहीचा देश हुकुमशाहीकडे नेताना लोकांच्या मनामध्ये अशा पद्धतीचे वातावरण तयार करायची, अशी एक मानसिकता तयार करायची. तर ही मानसिकता, अशाच पद्धतीची मानसिकता हिटलरनी तयार केली होती. तशाच पद्धतीची मानसिकता हळूहळू हळूहळू आपल्या देशामध्ये मोदी नावाचे एक व्यक्ती करत आहेत आणि त्याला भांडवलदार लोक सपोर्ट देतात आहेत. त्याची कारणं निराळी आहेत. आता याच्यामध्ये रोज मेसेज पाठवले जातात, तुमचं मत तयार केलं जातं. त्या मतामध्ये तुम्ही हिंदू कसे महत्वाचे आहेत, मुस्लिमांचं कसं आक्रमण आलंय, अशा सगळ्या गोष्टीमधून आपल्या मनामध्ये एक तर आपला अहमभाव आणि दुसरा असुरक्षित मानसिकता तयार करायची. आणि हिंदू खतरे में आहे आणि मग 500 रुपयाचं पेट्रोल जरी झालं तरी आम्ही मोदीलाच मतदान करणार, 5,000 रुपयाला सिलेंडर झालं तरी मोदीलाच मतदान करणार. ही अव्यवहारी आणि विध्वंसक मानसिकता तयार करण्यासाठी नॉन फिल्टर लिटरेचर जे व्हॉट्सअप मधून येतं त्याच्यामधून ही मानसिकता तरुणांच्या हातात तयार केली जाते. राज्याच्या बाबतीत विचार केला तर राज्यामधलं नेतृत्व हे सगळा पक्ष तोड्या, जसा तो लाकूड तोड्या होता पूर्वी तसा तो पक्ष तोड्या आलाय. आणि त्या फडणवीसांनी सगळे पक्ष तोडून सगळ्या लोकांना सोबत घेऊन अनैसर्गिक वेगवेगळे प्रकार करून सगळे उद्योगधंदे गुजरातला घालून नाना तऱ्हेचे अनैसर्गिक प्रयोग करून या राज्यावरती वेगळं संकट आणलंय. स्थानिक स्वराज्य स्थानिक पातळीवर बोलायचं म्हटलं तर आपला इथे स्थानिक आमदार जे आहेत राजेंद्र राऊत, त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे हे जे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये शिवाजी बापूंचं नाव मी घेतो, आदरणीय सोपल साहेबांचं नाव. सेवावृत्ती राजकारणी कसा असावा हे सोपल साहेबांकडे बघून समजतं. आजपर्यंत असंख्य लोकांची कामं कुठल्याही एका दमडीची अपेक्षा न करता सेवावृत्ती भावानी मागच्या अर्धशतकामध्ये म्हणजे 50 वर्षापासून ते रोज करतायत. रोज बैठक आहे. बापूंनी तसंच केलं. या उलट आताच मकरंद दादानी सांगितलं, या उलट आमदारांकडे सेवाव्रती समर्पित राजकारणी आणि धंदेवाईक व्यापारी प्रवृत्तीचा पुढारी हे दोन फरक आहेत. स्थानिकला धंदेवाईक पुढारी म्हणजे ते फक्त एकच ऐकतो मी मागच्या 1 वर्षापासून. मी गेलो बेरर चेक घेऊन
निधी आणला. किती निधी आणला? त्या दिवशी तर म्हणले 2000 कोटीचा निधी आणला. 2000 कोटीचा निधी आणला तर शांघाय झालं असतं. शांघाय 15 दिवस झालं. आमच्यातले काही सहकारी आहेत, मी म्हणलो चला सभेला जायचं, ते म्हणले 15 दिवस झाला आंघोळच की नाही, पाणीच नाही. 2000 कोटीचा निधी आणणाऱ्या गावामध्ये, तालुक्यामध्ये पाणी जर नसेल 15 दिवस येत, तर ते नेमकं 30% कमिशन घेऊन 5-10% पूर्वी लपून छपून घ्यायचे. उघडच डायरेक्ट फोन लावून टेंडर भरलंय पोचकर. 8-10 लाभार्थी आहेत. प्रत्येक गावामध्ये योजना आल्या, निधी आला. निधी कुठून आला? जीएसटी एवढा भरमसाठ केलाय. प्रत्येक हॉटेलमध्ये 10 लोक जेवायला गेलो तर त्यात मोदीं 4 घास खातात 2 पैसे. जीएसटी आला. जीएसटी आल्यामुळे पूर्वी ग्रामपंचायतीला बल्ब गेला तर ते बसवायला पैसे नसायचे. आता 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, 95.5 योजना. कुठून आल्या योजना? तर आपल्या खिशातून जे पैसे जीएसटीच्या रूपातून चौर्य केलं गेलंय ते पैसे वाटायचे त्या योजनेला. म्हणून म्हणजे एका बाजूला जनता भिकारी केली आणि एका बाजूला सरकार हे श्रीमंत होत जातं. आणि त्याच्यामधून हा जो एजंट बसलाय पुढारी नावाचा धंदेवाईक व्यापारी, हा याला सांगितलंय की सरसकट, फडणवीस सरकारमध्ये सांगितलंय सरसकट जो स्थानिक आमदार आहे 10% द्या. यांनी म्हणले त्यांनी सांगितलेले 10% आणि माझे 20%. तुला जमतंय का बघ, नाहीतर हा करतोय टेंडर घेतोय. त्याच्यामुळं निधी दिसतोय, विकास दिसत नाही. आणि हा असंतुलित विकास निधी ज्याचा लाभार्थी कुणी दिसत नाही. हम दो हमारे दो, वर पण तसंच आहे, खाली पण तसंच आहे. हे दोघं नवरा बायको, ह्यांची 2 मुलं, याच्या व्यतिरिक्त कुणी लाभार्थी नाही. ना मान प्रतिष्ठेचा लाभार्थी, ना पद प्रतिष्ठेचा लाभार्थी. पंचायत समितीला काही सभापती केले, अनिल काका कुठे गेले माहित नाही. लक्ष्मण बापू सांगपाळ कुठे आहेत माहित नाही. आणखी कितीतरी नाव आहेत, कुठे कोणच माहित नाही. आसिफ तांबोळी त्यांना आपलं रुमनं मिळून फिरवलं काही दिवस, थोडं ती दाखवण्यासाठी. चला बाबा हे आहे, चला बाबा हे. ते पण विसरून गेले की आपण नगराध्यक्ष आहे का नुसतं ह्याच्या सगळं फिरणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीला अधिकार न देता, कोणत्याही व्यक्तीला लाभार्थी न बनवता, कोणत्या व्यक्तीला मान सन्मान न देता हम दो हमारे दो ची योजना चालवणारे हे आपले आमदार. आणि अशा व्यक्तींनी आता बघतोय मी मागच्या 8-10 दिवसापासून रोज अचाट शक्तीतून प्रयोग. जसं काय आता 500 मेगावॅटची मोटर लावली, अरे खाली पाणीच नाही. गावागावात जातो, जिथं बघतो लोकांना ओढून ताणून प्रत्येक गावातल्या माणसाला सांगितलंय मामीवर शब्द दिलाय, तुला मला दे, तू जर मला नाही. आणि कार्यकर्ते कुठले? जुने कार्यकर्ते सगळे गावागावात जातो, दंगली जिथं बघतो सगळे कार्यकर्ते सोपल साहेबांचे. सगळं व्यासपीठ सोपल साहेबांच्या मासून जे निर्माल्य झालेली फुलं, जे कचरा आपण फेकून देतो, सगळा कचरा डोक्यावर घेऊन फिरते. सगळे कुंडलिक भाऊ सोपल साहेबाचे, रेणके आप्पा सोपल साहेबाचे, कतले सोपल साहेबाचे. किती लोक? एक माणूस. तुमचे कुठे आहेत नितीन जाजू? नितीन जाजू तर विसरून गेले. मेल्यावरच कळायचे एका दिवशी होते गेले. असे राजाभाऊ काकडे. अशा पद्धतीनं आता फार काय वेळ घेत नाही, एकच सांगतो की देश पातळीवरची ही निवडणूक आहे. एका बाजूला देश उभारणी करणारे पक्ष आहेत आणि एका बाजूला देश विकणारे पक्ष आणि नेते आहेत. त्यामुळे निवड आपल्याला करायची. उमेदवाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर उमेदवारांची लोकप्रियता अशी आहे की उमेदवारांच्या लोकप्रियतेवरती त्यांच्या तिथलेच लोक व्यासपीठावरचे म्हणतात काही असू द्या, देशाची निवडणूक आहे, इथं ओमप्रकाश राजे निंबाळकरच. त्यामुळे आज सांगतो, कुणी काय म्हणत असेल यांनी किती फिरू द्या. त्या दिवशी त्या येरमळ्याच्या गाड्या चालल्या होत्या यात्रेला चुना वेचायला. त्या लहुजी चौकातली पोराला बोलवलं, किती आहे तुम्ही? ही 25. किती आहे तुम्ही? ही 25. 25,000. 25 म्हणजे तुम्ही म्हणाल काय नेमकं 25चा मटका फिगर आहे की काय? 25,000 रुपये पोरांना प्रत्येकाला. का? पोरच ही ना हो. प्रत्येक गावातले ह्यांचे जुने क्रांतिकारी सहकारी 1999ला ह्यांच्या पहिल्या निवडणुकीत होते. सगळे गपची बसलेले आहेत. सवतीची लेकरं घेऊन ह्यांना रोज चापटानं मारतात, ती गप बसतात खाली. त्याच्यामुळं अजिबात ह्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका.
अंध भक्त जे आजच्या आपल्या बाजूला असतील त्यांना सांगा बाबा एवढ्या निवडणुकीत आता तुझं डोकं काढण्यापुरती आमची आता वेळ शिल्लक नाही राहिली. आता यावेळेला फक्त मशालीनं मतदान करा आणि देश उभारणीच्या कामात आणि देश वाचवण्याच्या कामात, संविधान वाचवण्याच्या कामात आपण मोलाचं योगदान द्या. जे लोक बाहेर गेलेले त्यांना बोलवून घ्या. स्वतः सकाळी लवकर जा, आजूबाजूचे लोक गेले का पहा. मशाल हे चिन्ह बहुतेकांना किती समजतं किती नाही ते सांगा, सिरियल नंबर सांगा. फक्त चिन्ह सांगून चालणार नाही, बटनाचा क्रमांक सुद्धा सांगा. नाहीतर 2 नंबर बटन आहे त्यामुळे बटनाचा नंबर सांगा. काही काही लोकांना ते समजत नाही मशाल काय. त्यामुळं वरनं 2 नंबरचं बटन दाबा, मशाल आहे, आपलं निवडणूक चिन्ह आहे म्हणा आणि देशाच्या निवडणुकीमध्ये आपलं योगदान द्या. एवढंच बोलतो, 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. निवडणूक म्हणलं की खर्च आला. आता तालुक्यात आपल्या आपण पाहतोय की उमेदवार स्वतःच्या खिशातलं घालून खर्च करतायत. इथं एकमेव देशातला उमेदवार आहे मतदाराच्या खिशातलं घालून निवडणुकीचा खर्च होतोय. या आगळगावातल्या सामान्य माणसानं दादा 5-5, 10-10 रुपये गोळा करून तुम्हाला 22,000 रुपये दिले आहेत. 2,20,000चा लीड येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही घ्यायचा आहे. आगळगावकरांचा पैसा वाया जाणार नाही. 2,20,000चा लीड म्हणजे आगळगावकरांचे 22,000 आहेत. मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवरून दादांच्या आधी चेक सुपूर्द करावा. देशाच्या सीमेवर रक्षण करणारे स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते हा चेक देऊन या ठिकाणी दादा तुमचा सन्मान केला जातोय. तुम्हाला लोकसभेत पाठवण्याची पोचपावती म्हणून हा चेक तुमच्याकडे दिला जातोय आणि निश्चितपणानं तुमचा खर्च वाया जाणार नाही. एकतर तुम्हाला खर्चच करावा लागणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत 2,20,000चं मताधिक्य या आगळगावकरांच्या 22,000मुळे तुम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. यानंतर माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आजच्या व्यासपीठावर उपस्थित या लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब, सोपल साहेब, या व्यासपीठावर उपस्थित विश्वासजी बारबोले साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठ. कारण खासदार साहेबाला जास्त वेळ द्यायला पाहिजे बोलायला. मी बऱ्याच दिवसांना आपल्या बरोबर आलो आहे. कारण मी गेल्या 10 वर्षामध्ये भाजपमध्ये होतो. म्हणून भाजपमध्ये असल्यामुळं इकडे यायला काय जमलंच नाही आणि इकडे याचा चान्स आम्हाला कुणी दिला नाही. तर आजच्या या विराट सभेमध्ये मी आपल्याला संसदेत काम केलेलं असल्यामुळं 2च मुद्दे सांगणार आहे आणि साहेबांना बोलायला वेळ देणार आहे. मित्र, 2014 साली मोदींनी हातात कारभार घेतला. मोदींनी हातात कारभार घेतला त्यावेळेस भारतावर 50 लाख कोटी कर्ज होतं. किती? 50 लाख कोटी कर्ज होतं. आज आपल्या देशावर 240 लाख कोटी कर्ज आहे. हे मधलं कर्ज का काढलं? जीएसटीचा पैसा येतो, इन्कम टॅक्सचा पैसा येतो, डिझेल कंपनीचा पैसा येतो, गॅस कंपनीचा पैसा येतो, बाकी अदानी अंबानीकडून पैसा येतो. मग कर्ज काढायची काय गरज आहे? तर हे कर्ज केवळ लोकांना वाटायचं, आमदारांना वाटायचं. एका पक्षाचे 2 तुकडे करायचे, 2 पक्षाचे 4 तुकडे करायचे. अशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये भाजपने चालवलेलं आहे. आता आपण बघतो याच्या अगोदर कधीच अशी वेळ आली नाही की 3 पक्षाचे 6 पक्ष पुन्हा एका दुसरा
वंचित सारखा पक्ष 7वा, मनसे सारखा पक्ष 8वा. आता 8 उमेदवार हे आणि अजून अपक्ष काय उमेदवार, असे जर 15-20 उमेदवार झाले तर सामान्य मतदाराला हा गोंधळ कसा समजणार. तर सामान्य मतदार हुशार आहे. आज अत्यंत वंचित स्वरूपात किंवा अत्यंत वाईट स्वरूपात महाराष्ट्रातला शेतकरी जगतोय. सोयाबीनला भाव शेतकऱ्याकडे असेल की 3,000 रुपये आणि व्यापाऱ्याकडे गेले की 9,000 रुपये, 10,000 रुपये. ही मधलं काय, याच 6,000 7,000 रुपये मधले कुठे जातात. शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे भाव बांधून दिला जात नाही आणि त्याच्यामुळं शेतकरी बिचारा पिकल्या बाजारात आणतो. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट असते. मुलीचं लग्न असतं, काही कुणाचं काढलेलं कर्ज असतं, त्याच्या रूपानं तो भरून टाकतो. दुसरा मुद्दा, आपल्या खेडेगावामध्ये असू द्या किंवा मध्यम स्वरूपाच्या गावामध्ये असू द्या, कमीत कमी 40 ते 50 युवक हाताला रोजगार नाही म्हणून खेड्यापाड्यात फिरतात, शहरात फिरतात, नोकरी शोधतात आणि नोकरी सोडून नोकरी मिळत नाही म्हणून संध्याकाळी घरी येतात. त्याच्या डोळ्यात अश्रू असतं की ज्या आईबापाला आपण सुख दिलं पाहिजे त्याच आईबापांच्या श्रमावरची भाकरी आपण खातोय. त्याला वाईट वाटतं. जगातली इतर मोठी राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांना आमच्याकडे युवक नाहीत म्हणून ते ओरडतात. आपल्या भारतामध्ये युवकाची संख्या प्रचंड आहे पण त्याच्या हाताला काम नाही. गेल्या 10 वर्षात मोदींनी या युवकांना काम दिलं नाही. कदाचित या युवकांना काम जर दिलं असतं तर भारताची प्रगती अजून झाली असती. आजच्या सभेमध्ये मी भरपूर प्रमाणात तुमच्याकडे बोलायचं ठरवलं होतं पण आज खासदार साहेब इथं आलेले आहेत. खासदार साहेबांना भरपूर आपण वेळ दिला पाहिजे, त्यांच्या मनातलं सगळं ऐकलं पाहिजे. मी ओमराजे साहेबांच्या विषयी एवढंच बोलेन, ओमराजे ज्यांच्या अंगी कर्तृत्वाचा ठसा खासदार असला तर असावा. आगळगावकरांनी 22,000 दिले. दादा स्पर्धा लागली तालुक्यात, उंबरगेकर 50,000 घेऊन येत आहेत. उंबरगेकरांचे 50,000 या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी गोळा केलेले पैसे दादा तुम्हाला निवडणूक निधी म्हणून दिले जात आहेत. सर्वांचं टाळ्यांच्या कडकडाटात यानंतर मी विनंती करेन माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले. आज या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय सोपल साहेब, आपले उमेदवार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार बापूसाहेब कांबळे, राष्ट्रवादीच्या आमच्या जिल्हा अध्यक्षा शिवपुरेताई, वैरागचे आमचे मित्र मकरंद मालक निंबाळकर,
सन्माननीय व्यासपीठ, आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या आगळगाव मध्ये विठ्ठल रुक्माईचा आशीर्वाद घेऊन आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे नारळ उभा फुटलाय आणि विजयाची परंपरा ही तीच कायम राहणार आहे. मी जास्त वेळ काही घेणार नाही. दादांना किमान 40-50 मिनिटं तरी बोलायला लागतायत. सोपल साहेब बोलणार आहेत. दादा, या सभेच्या निमित्तानं मला एक असं सांगावंसं वाटतंय, तुम्ही आमच्या तालुक्यातल्या, सोपल साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं, मी तुमच्या प्रेमात पडलोय. या तालुक्यातली जनता ही तुमच्या इतक्या प्रेमात पडलेली आहे. मला वहिनींना घरी फोन करून सांगावं लागेल, रोज घरी संध्याकाळी आल्यानंतर तुमची दृष्ट काढत जावा. आज या निवडणुकीमध्ये अतिशय सुंदर असा माहोल या तालुक्यामध्ये तयार झालाय आणि त्याच्यामुळे दृष्ट काढणं हे गरजेचंच आहे. आपल्या उमेदवाराला कोणाची नजर नाही लागली पाहिजे. आज मित्रांनो, निश्चितपणानं हे हुकुमशाही पद्धतीचं सरकार गाडण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. गेले अनेक वर्ष झालं आपण बघतोय सत्तेचा वापर कसा केला जातोय. चांगल्या माणसांना अडचणीत आणणं, ज्याचा काही गुन्हा नाही अशा लोकांना जेलमध्ये टाकणं, असे अनेक प्रकार आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत बघितलेले आहेत. दुसरी गोष्ट मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. 400 पारचा नारा हे 200च्या आत कधी या भारतातल्या लोकांनी आणून ठेवलाय ह्याचा त्यांना अजून पत्ता बी नाही. आज ही वस्तुस्थिती आपल्याला सगळ्या देशामध्ये पाहायला मिळते आहे. आणि 400 पार ह्यांचं कशासाठी होतं हेही आपल्याला आज माहित झालंय. त्यांना संविधान बदलायचंय. आजच मला वाटतं तिकडं दक्षिण भारतामध्ये त्या अमित शहाच्या तोंडून SC STचं जे आरक्षण आहे हे बेकायदेशीर आरक्षण आहे आणि ते आम्ही कॅन्सल करणार, अशा पद्धतीची हुकुमशाही जी त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेली आहे, ते आज सगळं देशातलं वातावरण बघितल्यानंतर सगळं व्हायबल झाल्यासारखं बोलायला लागलेलं आहे. आज आपल्या बार्शीत बी 2-3 दिवस झालं काहीतरी व्हायबल होऊन बोललेलं तुम्ही बघितलं असेल. हे कशाचं लक्षण आहे? ज्या वेळेस पायाखालची वाळू घसरते त्यावेळेस या अशा गोष्टी आपल्या समोर येत आहेत. आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये कृषी मंत्री असताना अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. मधला काळ त्यांचा तुम्ही आठवा. नेहमी बॅलन्स ठेवला. शेतकऱ्यांच्या हमी भाव असेल, अनेक समस्या असतील. आज आता मागाशी कुणीतरी म्हणलं की कांदा निर्यात उठवली, हे जसं खोटी आश्वासनं देतात तसाच हा निश्चितपणानं आजचाही प्रकार आहे. निवडणूक तोंडावर जे कांद्याची बोंबाबोंब व्हायला लागली आणि त्यांनी तो GR काढलाय, तो अधिकृत GR नाही. त्याला ज्या काही मंजुऱ्या घ्यायच्या असतात, एक प्रक्रिया असते, ते सगळी अपूर्ण प्रक्रिया ठेवून नेहमीप्रमाणे ह्या भूलथापा दिलेल्या आहेत. तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. हा, आचारसंहितेत तर काढता येत नाही, पण ते काढला म्हणतायत ना आता, तेही खोटच काढलेला आहे. मग काय, लोकांना सांगितलं पाहिजे. आज या ठिकाणी एकच मुद्दा आता मी घेणार आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या साठी एक महाराष्ट्रभर आंदोलन उभा केलेलं होतं. हे सांगत असताना सर्व महाराष्ट्रामधून अतिशय
चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत होता. मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतंय, ज्या वेळेस हा आरक्षणाचा प्रश्न चाललेला होता त्यावेळेस आपले खासदार आदरणीय ओमदादांनी संसदेमध्ये मराठा समाजाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा प्रश्न असेल, मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल, लिंगायत समाजाचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातले एकमेव खासदार आहेत त्यांनी तिथं आवाज उठवला. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांनी गावबंदी केलेली होती, पुढाऱ्यांना कुठल्याच येऊ द्यायचं नाही, समाज त्याच्या पाठीशी होता, अशातच आपल्या महोदयांचा वाढदिवस साजरा झाला बार्शीत. सगळ्या जिल्ह्यातले आमदार बोलून भाजपचे, आणि तिथं आपल्यालाच सगळं शिकवण्यात आलं मराठा समाजाने काय केलं पाहिजे. तिथं उपोषणाला लोक बसत होते, मोर्चे काढायचे म्हणत होते, त्याला विरोध कर, तिथं जाणाराला धमक्या दे. अरे ज्या समाजाने आज एवढं मोठं केलं त्याचे उपकार असे फेडायचे असतात का? खऱ्या अर्थानं आज विचार करण्याची गोष्ट आहे. अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये ज्यांच्या चुका नाहीत अशा लोकांना वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे. आज या ठिकाणी गेल्या 2 दिवसातलं आता ती मोदी तिथं आपल्या हितही मोदी गाडायचं आपल्याला. मला काल 2 दिवसापूर्वी आपले अनिल काका डिसले आमच्या बरोबर फिरायला लागले. खोटी केस, त्या कोरकेचे आपले चिरंजीव कपिल दादा मराठा आंदोलनात सहभाग घेतला, ट्रॅक्टर मोर्चा काढला, जरा सक्रिय झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल. अरे चाललंय काय? ह्या गोष्टी सहन करायच्या का त्याला हाणून पाडायच्या? ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आता तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे. निश्चितपणानं दादा या तालुक्यातली जनता जागी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात भगवंत आणि ही आगळगावचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर अतिशय जागृत आहेत. त्यांना वेळ आली घडा भरला की अनेक भल्या भल्यांना या शहरामध्ये आणि तालुक्यातल्या लोकांना जाग्यावर बसवलेला आहे. मला या ठिकाणी एक विनंती करायची, अधिक न बोलता, ओमदादाचं चिन्ह मशाल आहे, 2 नंबरला चिन्ह आहे, गेल्या गेल्या समोर वरनं दुसरं बटन आहे. सांगायला लोकांना सोपं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण लोकांनी पोहोचावं. हा, पहिल्या मशीनवर, 2 मशीन मध्ये पहिल्या मशीनवर फोटो दिसतोय, चिन्ह दिसतंय, नाव दिसतंय. त्याच्यामुळे मतदानाला आपल्याला ते वरून असल्यामुळे सोपं आहे. तर आपल्या जुळा मतदारसंघातले जेवढे तालुके आहेत, निश्चितपणानं आपल्या तालुक्यातनं जास्तीत जास्त लीड मिळाला पाहिजे अशी मी आपणाकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश चव्हाण यांनी ओमदादांना एक 11,000 रुपयाचा वैयक्तिक चेक या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करतो. या तुम्ही यानंतर आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय सोपल साहेब बोलतील. आपल्या सर्वांचे आवडते खासदार आणि लोकसभेच्या निवडणुकीतले उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते विश्वास भाऊ, माजी खासदार आणि बरेच दिवसांनी बापूंनी मनोगत मोकळेपणानं व्यक्त केलं असे आपले शिवाजी बापू कांबळे, त्याचबरोबर उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ,
जास्त वेळ पडला नाही. मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलंय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पसरून दिला गेला असता. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, वकील साहेबाला, जाधव वकील साहेबाला, किंवा मी उशिरा येतो काशीद सरांना. आणि खोटं वाटलं तर हे बघा, मी सलाईन घेऊन आलेलो आहे. मगाशी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलं. आता माझे लग्न लहानपणीच ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्य महोत्सव झाला. सगळे एकतर्फीन परत लक्षात आहे. पण तुम्ही आहेतच तसे दादा. सगळ्यांना तुम्ही जीव लावला. 5 वर्ष फोन घेणे, कामाचे पत्र देणे, त्याचा पाठपुरावा करणे, खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बार्शीकरांनी उगाच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देणगे देत. ही वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे. ओमराजेमुळे एकीकडं एवढे घेऊन जा, 2 बोकडं कापा, अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे. पण इथं उलट आहे. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस तरी जायला काही हरकत नाही. काय हरकत आहे? खा कुणाचंही मटण, दाबा पाशालीचं बटन. काय फरक पडतो? आपण अनेक वेळा जीव पाहुणे रावळ्याला घालत नाही, घालतोच. ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कुणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झालेला. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, झेडपी असो, विधानसभा असो, नगरपालिका असो, खरंच आहे हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार. आता ते जाऊ द्या. पण आता सगळीकडं 2000 मिळाले का? मलाही आलता 2000 मिळाले का? मी म्हणलं हो मिळाले. मग काय मत आहे? चांगलं मत आहे. आता फुकटात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते. मी म्हणलं बाई तू बोलत राहा, कानाला तरी बरं. ते 2000 6000 कशाचे, कुणाचे? हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाही आहे. मगाशी भाऊने विषय काढला, या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का? सध्याचा 2च माणसं आठवते सध्या तिथली. नाही तसं म्हणून आपण काय करायचं महेश,
पदावर आहेत त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. पण नको रे, हा आपलाच आहे. पैसा आपला, हक्क आपला. मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेबांचं. मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं. इथं कुसळमची लोक आलेत बघा सगळे. हे गणवा आहे की काय सुयोग आहे, बरीच जण आलेले आहेत. आल्याबद्दल आभार. खर्चाने आला. मी चाललो होतो शिराळ्याला आणि मला कुसळमला अडवलं आणि म्हणले ते सगळे फळाचं अनुदानाचं जाहीर झालं पण बोरं राहिले. मी त्यांच्यात एकच पवार साहेबाला फोन लावला. म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांचं आलंय पण बोराचं हे काय आलं नाही. त्यांना काही नीट ऐकू आलं नाही. ते म्हणले पोरांना कुठं अनुदान, नवीनच मागणी करायला लागला. मी म्हणलं साहेब पोराचं नाही, बोर बोर BO. अच्छा, अरे हो बर बर. खोटं नाही सांगत ओमराजे. मी परत शिराळ्यावरनं एक तासाभरात परत कुसळमला आल्यावर गाडी अडवली आणि सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली. कामाची पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारते काय केलंय पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय केलंय. अहो नुसती फळबाग योजना रोजगार हमीतनं घेतली. आम्ही सगळे त्या मतदानाला होतो. तरी हजारो एकर फळबागा महाराष्ट्रात लागल्या. देशानं तांदूळ गहू निर्यात केला. निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही कुठल्याही याला नव्हती. उद्धव साहेबांनी काय केलं म्हणजे घरीच बसले. आता कोरोना काळात त्यांनी फिरून काय जीव गमवायचा होता म्हणजे तुमचं समाधान झालं असतं का? काय म्हणजे माणसाने काय बोलावं त्याला काय आता दरबंदच राहील ना. आता तर काय पातळी हा शब्द सुद्धा नाही. नो लेवल. काही कोणीही उठावं बोलावं घरी बसले. अरे त्या काळात ही जे टीव्ही चॅनल वाले, तुम्ही नाही तर का टीव्ही चॅनल वाले ही माहितीचे ती आकडे ते कुठलं चायना मधले कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होते. ते गाडीतनं थांबवली, पकडली, पडवलं त्याला नेलं. भीतीनं माणसं मिळली. त्या काळात या महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की एक कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा. काम काय असतं कुटुंब प्रमुखाचं? सगळ्या बाकीचं तर व्यवस्था युद्ध पातळीवर केल्या. पण जे त्यांचं टीव्हीवरनं सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदरलेल्या घाबरलेल्या माणसाला धीर वाटत होता आणि त्यामुळं धीरानं माणसांनी ह्या सगळ्याला तोंड दिलं. राहुल गांधींना काही कळत नाही. पप्पू पप्पू म्हणून पूर्वी त्यांची टिंगल टावळी केली आणि ह्या पप्पूच कवा एक दिवस तुमच्या टाळक्यावर टप्पू मारेल त्याचा. त्या माणसाने पहिल्यांदा हे संकट ओळखून सूचना केली केंद्राला की हा रोग काही भारतातला नाही, हा बाहेरनं येणारा रोग आहे. पहिल्यांदा बाहेरच्या विमान सेवा बंद करा. त्या केल्या नाहीत वेळेवर. त्याच्यामुळं अनेक ह्या आजाराची बाधा झालेली लोक भारतात आली आणि तो रोग पसरला. किती हाल झाले लोकांचे ते सगळे विसरले. आणि दरवेळेस आता नव्या घोषणा आहेत, गॅरंटी आहेत, वॉरंटी आहेत.
आता एका बल्बच्या दुकानात मी माझा मित्र असल्यामुळे बसलो होतो. बल्ब एक माणूस आला घेतला. ती म्हणला ह्याची काय गॅरंटी? ते म्हणला थोड्या वेळाने माझीच गॅरंटी नाही, बल्बची कुठे देऊ म्हणला. खरं खोटं सांगा ना मला, कशी कोणाची गॅरंटी काय आहे? आणि पूर्वी दिलेल्या गॅरंट्या वॉरंट्याचं काय पदरात पडलं, काय झालं, असा सगळा प्रकार आहे. तुम्ही आता सगळेजण कुणी अडाणी राहिलेलं नाही. प्रत्येक जण ते प्रत्येकाच्या हातात हे आहे. त्या युट्यूबवर सगळ्याची भाषणं ऐकतो आपण, सगळं कळतं. टीव्ही पेक्षा त्याच्यात जास्त कळतं. लहान पोरं सुद्धा आता ते त्याच्यात तरबेज झालेले आहे. आणि त्यामुळं जास्त न बोलता तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की त्या 7 तारखेला मशालीचं चिन्हा पुढचं बटन दाबून ओमराजांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा, एवढे हात जोडून विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले विचार दादा व्यक्त करतील. लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 याच्या अनुषंगानं प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ करण्याच्या उद्देशानं जी आगळगावमध्ये आपण ही सभा आयोजित केली, या सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी आमदार आणि खरंच नेतृत्व कसं घडलं पाहिजे, कारण मी अनेक लोकनेते बघितले. कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांना मी जवळून बघितलं, कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांना मी जवळून बघितलं, कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंना मी बघितलं आणि माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनाही बघितलं. मला वाटतं या सगळ्या लोकनेतेचा सहवास मला लाभणं हे सुद्धा मला वाटतं माझं नशीब आहे. आज तशाच एका लोकनेत्याला मला सोपल साहेबाच्या रूपानं जवळून बघता आलं. त्याच्यात एका नावाची अजून भर पडली. आज अंगात ताप आहे, कारण मगाशी मी हातात घेतल्या घेतल्या एकदम गरम लागला आणि तुम्हाला सांगतो, धडधाकट माणसाला सुद्धा अंगात ताप असताना बसणं येणं इतकं सहज सोपं नसतंय. साहेब, तुम्ही खरं माझ्यावर जे उपकार केलेत, ही उपकार ओमराजे कधी आयुष्यभर या ठिकाणी विसरू शकणार नाही. आज असे मंत्री सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, माजी खासदार शिवाजी बापू कांबळे साहेब, आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, सन्माननीय मकरंद मालक निंबाळकर, नागेशांना कलकोटे, सुवर्णाताई शिवतारे, कृष्णात बारबोले, दिनेशजी नाळे, जीवनजी आरगडे, पोपटजी उमरे, राजाभाऊ चव्हाण, किरण देशमुख, विक्रमसिंह पवार, महेश चव्हाण, सुनील जावळे, इक्बालभाई पटेल, जॉन चोप्रा, ॲडव्होकेट विकास जाधव, विकास चव्हाण, मनोज मोरे, गपाटाबा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आणि एकही गाडी न देता स्वतःच्या पैशानं, स्वतःच्या मेहनतीच्या पैशानं इथं उपस्थित असलेले, त्याचा आवर्जून करावं लागेल ना उल्लेख. खुर्च्या बी नाहीत. मला कळालं इथं आता नागेश अण्णांनी सांगितलं की ह्याच्या आधी बी एक सभा झाली इथं, 10 फूट मध्ये अंतर सोडले इकडे इकडे खुर्च्या टाकून 1760 गाड्या जमून माणसी ना. काय कारण असते हो साहेब? कारण एकच असतंय, माणसं दाब दपट दडपशाही करून जिंकता येत नाहीत, माणसं प्रेमानं जिंकावी लागतात. आज आपण बघतोय साहेबांनी देशातल्या परिस्थितीवर भाष्य केलं आणि साहेब म्हणते ती बरोबर आहे की मी कधी निवडणुकीत बघितलं नव्हतं की बूथला इतक्या लवकर 30-30 हजार रुपये दिलेले पहिल्यांदाच बघितलं मी. आणि गंमत अशी आहे साहेब, आता
30,000 दिलेलं आपल्याला एवढ्या लवकर कसं कळालं असेल? मी नाव सांगत नाही, पण ज्या एका पदाधिकाऱ्याला 4 बूथचे 30,000 रुपये मिळाले, तुम्हाला आश्चर्य वाटेल. 4 त्रिकोण 12 1,20,000. त्या माणसानं ती 1,20,000 अधिक त्याच्यात 80,000 रुपये आणून मलाच रात्री त्या ठिकाणी धाराशिवला आणून दिले. मार म्हणली ही काय भानगड आहे? म्हणले दादा, बेईमानीनं कमवलेल्या पैशाला बेईमानी करणं सगळ्यात मोठी इमानदारी असते म्हणले. करू द्या म्हणले तेवढी तरी. आणि आज ना अण्णा इथं बघताव तुम्ही, इथंच नाही, मी 11 तालुक्यात फिरतोय. 11 तालुक्यामध्ये रोज मला आता ते टाकायचं सुद्धा अवघड झालंय. प्रत्येक जण स्वतःच्या घामाचे, कष्टाचे, मेहनतीचे पैसे, की दादा ही पैसे घ्या, इमानदारीचे आमचे कष्टाचे पैसे आहेत, ही तुम्हाला यश दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. लोकशाहीचा अर्थ काय? लोकशाहीचा अर्थच आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निवडून दिलेला नेता, मला वाटतं ही लोकशाहीचा अर्थ आहे. आणि तो परिपूर्ण कुठं होत असेल तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परिपूर्ण होत. काही नाही साहेब, 5 वर्ष, नाहीतर खासदाराचा अवघड असते. आता बापूला सुद्धा अनुभव आहे. 5 वर्ष झालं, पुढच्या 5 वर्षांत जर गेला तर झाली का आठवण? आता आला होता, असते का नाही? मला वाटतं ओमराजे त्याला अपवाद आहे. कोरोनाचा काळ होता, भयंकर परिस्थिती होती, पण साहेब घरी बसलो नाही मी. लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जिथं कुठं पेशंट निघाल त्या प्रत्येक गावात ओमराजे गेला, पोहोचला, विचारलं की काय अडचण आहे, तुमच्या दैनंदिन तपासण्या होत्यात का, प्रशासन जागेवर आहे का, तुम्हाला व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे, तुम्हाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे, तुम्हाला कुठल्या औषधाची आवश्यकता आहे. जीवाचं रान केलं, रात्रीचा दिवस केला, झोपलो नाही. का तर ऑक्सिजनमुळे, व्हेंटिलेटरमुळे मरणारा माणूस सुद्धा कुणाचा तरी नवरा होता, कुणाचा तरी भाऊ होता, कुणाचा तरी पती होता, कुणाच्या तरी नात्यातला माणूस मरत होता. आणि ती एक एक जीव कसा वाचवता येईल ह्याच्यासाठी दिवस रात्र त्या ठिकाणी एकत्र केलं, फिरलो. ऑक्सिजनचे बेड कमी पडतेत लक्षात आल्यावर माझ्या मंगल कार्यालयात 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं, ज्याच्यात 50 बेडला ऑक्सिजनचा पुरवठा आपण तिथं नळ्यात टाकून फिरवून तयार केला. अनेक लोकांनी उपचार त्या ठिकाणी घेतले. आणि साहेब ही आशीर्वाद जे आहेत ना, मला वाटतं ती काम केलेले आशीर्वाद आहेत. त्या ऑक्सिजनमुळे ज्या ज्या लोकांचे जीव वाचले, उपचार झाले, मला वाटतं त्या कुटुंबानं दिलेले आशीर्वाद आहे की आज लोक मला अपेक्षा नव्हते. आता बक्कळ छत्र्या उगवल्यात, पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवल्या होती. एक जण बी नव्हतं, कोरोना आल्यावर नव्हतं, अतिवृष्टी झाल्यावर नव्हतं, विमा मिळायच्या टायमाला नव्हतं, एक जण बी नव्हतं. पण तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळात तुम्ही निवडून दिलेला तुमचा ओमराजे कायम तुमच्या सोबत होता, हे मला आवर्जून सांगायचंय. आज पुढची लोक बघा, आता एवढे मोठे पक्ष फोडलेत, सगळं एकत्र केलंय, अजून कॉन्फिडन्स नाही. आता इतके पैसे खर्चून मी लोक आहे का नाही म्हणल्यावर कॉन्फिडन्स कशा कपाळात येणार आहे का? काय भाषणं चाललीत. एका महिला उमेदवाराचा आपण प्रचार करतोय, एवढं तरी भान ठेवा. मला पहिल्या दिवसापासून सांगते मला प्रत्येक जण सांगितलं, दादा तुम्ही आक्रमक बोलता, पुढे महिला उमेदवार आहेत, तुम्ही काळजी करू नका म्हणलं. कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि आनंददेवी राजे निंबाळकर मला संस्कार करण्यात कुठे कमी पडलेले नाहीत, माझ्याकडून एकही अपशब्द जाणार नाही. संयमानं घेतोय, शांततेनं घेतोय. घेऊ आपण संयम, शांतता गरजेची आहे. आणि ती सोपल साहेबाकडून शिकलो मी अजून जास्त.
विषय असंख्य आहेत. ही लोक 40 वर्ष काय केलंय तुम्हाला माहिती आहे. आता काय मला ती भाषण रिपीट करायचं नाही. यांचा गुण तुम्हाला माहिती आहे. एक सोपं उदाहरण सांगतो. लातूर आमच्या 1983 पर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुका होता आणि 83ला लातूरची जिल्हा निर्मिती झाली. तुम्ही लातूरला कधी गेलताव का? तिथं महानगरपालिका झाली. आणि धाराशिवला कधी आलताव का? अजून नगरपालिकाच आहे झटकं खात. त्यामुळे ह्यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करायची काय आवश्यकता नाही. गंमत अशी आहे की 40 वर्ष जिल्ह्यांना झटकं खाऊन सुद्धा अजून कुटुंबाची काय पदावर बसायची हौस काय भागली नाही. अजून लढवायचंय. आता म्हणा महिला शक्ती, महिला स्त्री शक्ती. साहेब त्यांनी त्यांचा फॉर्म भरताना प्रॉपर्टी जाहीर केली. 350 तोळ सोन्यापेक्षा जास्त सोनं आमच्या अर्चनाताईकडे आहे. 3.5 किलोपेक्षा जास्त. अख्या गावात गोळा केलं तर व्हायचं नाही आपलं तेवढं. आणि लोक वाचतात येते महिला शक्ती, स्त्री शक्ती. अरे जेव्हा त्या महिलेला डिलिव्हरीसाठी रक्ताच्या 2 बाटलीची आवश्यकता असते ना, तेव्हा त्या महिलेसाठी जर भाऊ म्हणून कोण धावून जात आहे तर हा ओमराजे जातो. त्याही कामाची खिल्ली उडवायला लागले. म्हणले ही चिल्लर काम आहे. एखाद्या माणसाला वारसाचा फेर करण्यासाठी जर आपण मदत केली, चिल्लर काम आहे. एखाद्या अपंग महिलेला जागा मिळत नाही, ती महिला मला फोन करते. आपण संकटाच्या काळात कुणाला फोन करता? पाकिस्तानमध्ये तर फोन लावत ना कुणाला. जे माणूस आपला वाटते, जवळचा वाटते, ज्याच्याकडून वाटतंय की हे काम करेल, माझं विश्वास वाटतंय, अशाच माणसाला आपण फोन करतो. ती माझी बहीण अपंग होती, तिला जागा नव्हती. तिनं एका आपलेपणाच्या भावनेतनं फोन केला आणि न घाबरता गेला. तिनं विचार केला नाही की खासदाराला एवढं काम कसं सांगू. मला वाटतंय हा विश्वास त्या माझ्या बहिणीच्या मनात जो निर्माण केलाय ना आपलेपणाचा, आणि तिचं काम जे झालंय ना आपलेपणाचं, मला वाटतंय माझी मतदारसंघातली काय कमाई असेल तर ही सगळ्यात मोठी कमाई आहे की मी आपलेपणा तयार केलाय. साहेब म्हणले ती बरोबर आहे. कुणी कुणासाठी काही द्यायला रिकामं बसलेलं नाही. जिथं आपलेपणा वाटते तिथं माणसं जाते. आणि आपलेपणा काय का तर मी तुमची बाजू घेतली. मला आता बरेच जण साहेब ही निवडणूक चालू झाल्यापासून सुद्धा, ही पक्षफूट चालू झाल्यापासून सुद्धा बरेच लोक होते. 50 घ्या, आमच्याकडे या. आम्ही म्हणायचं नको बाबा हाय असं राहू द्या. त्यांना वाटायला 50 कमी पडायला लागले. मग 50 तर 100 घ्या की. पुन्हा त्याच्यावर ऐकना गेले. आमच्या आमदाराच्या मागे लागले. पुन्हा म्हणले राज्यमंत्री करताव, पुन्हा कॅबिनेट मंत्री करताव. ते आमदार एक दिवशी माझ्याकडे वैतागून आलं. कैलास दादा म्हणला, दादा हिने आपल्याला मुख्यमंत्री बी केलं तर जायचं नाही, उभं राहू द्या वगैरे म्हणले. आपल्याला राहिला ना आम्ही निष्ठेनं. आणि आमच्यावर टक्केवारीचे आरोप साहेब. बार्शी तालुक्यातल्या एकाही माणसानं सांगावं की ओमराजेनं काम करताना 1 नया पैसा कुणाचा घेतला. एकाही अधिकाऱ्यानं सांगावं की 1 नया पैसा ओमराजेनं कुठल्याही कामात घेतला. ओमराजे हितच जाहीर पाठिंबा देऊन घरी निघून जाईल. आणि खरंच त्यांच्यासारखं जर गबाळ हाणलं असतं तर आम्ही सुद्धा शुद्ध व्हायला भारतीय जनता पार्टीत गेला असतो ना, वॉशिंग मशीन मध्ये. लवकर घ्या. बघितलं नाही का मोठी मोठी माणसं केली. लवकर घ्या, पापातून मुक्ती द्या. अजितदादाची दिली नाही का 70,000 कोटीच्या आरोपातून मुक्ती. कामाच्या बाबतीत मी त्या दिवशी सांगितलं, आता त्याचं रिपिटेशन करत नाही का, परत अजून सांगू. ठळक कामाचं बंद झालं वाटतं की आता, थंड पडले वाटतं आता. आणि एक विषय आहे साहेब, मी नवीनच बघतोय. मी दिलं का माझ्या बापाची इस्टेटी कोण दिलं? पैसे कोणाचे? अरे मग तुमचे पैसे तुमच्यासाठी खर्च केलं तर आम्ही कुठली भावना ठेवली पाहिजे, उपकाराची का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्याची ठेवली. मी कधीच, तुम्ही बघितलं का कुठल्या कामाचं उद्घाटन केलेलं?
माझं सरकार असताना सुद्धा खासदार निधीचं बघा, 25-15चं बघा, 30-54चं बघा, 50-54चं बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं बघा, कुठलंही उद्घाटन मी केलं नाही. का? अरे तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला अधिकार दिला. तुमच्याकडून टॅक्सचे जमा केलेले पैसे तुमच्यासाठी खर्च करतोय. कशाला भूषण आणू फुकट? नाही केलं. पण त्याचा अर्थ काय काढला? 5 वर्ष तुमची ज्या कंटामी मध्येच गेली. पण जी लोक ह्या कामाला चिल्लर काम समजतेत त्या लोकाला माझा प्रश्न आहे की उद्या त्या पंक्चर काढलेल्या ड्रायव्हरचं आणि किन्नरचं मतदान तुम्हाला लागणार आहे का? त्या अपंग महिलेला जी तुम्ही हिनवता, ही चिल्लर काम आहे, तिचं मतदान लागणार आहे का? आता पाय धुवून तीर्थ पेतेल त्यांचं आम्हाला टाक, आम्हाला टाक. मला त्या लोकाला जाहीर आवाहन करायचंय की ते चिल्लर काम आहे म्हणजे त्यांच्या की तुम्ही माणसं चिल्लर आहेत. तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून तुमचं चिल्लर किती बंद आहे हे दाखवून द्या या लोकांना. गरज आहे काळाची. बघतोय आता एवढं करून बी भागलं नाही. आता सगळं पक्ष फोडून पालतं उताना करून काँग्रेस सुद्धा फोडले. बसवराज पाटील साहेब घेतले, मधुकरराव चव्हाण साहेबांचं पोरग घेतले. पार चांगरा चिंगरी होऊन मरायची पाळी आली तिकडे त्या भाजपमध्ये. चालूच आहे तरी बी कॉन्फिडन्स नाही. पुन्हा वाटलं 30-30 हजार रुपये बुतला दिल्यावर तरी येते काय की तरी बी ना. मग शेवटी म्हणले आता मोदीला बोलवा गड्या. म्हणले काय कसं सांगतो गंमत. मोदी साहेब येलेत, आनंद आहे, देशाचे पंतप्रधान आहेत. पण देशाच्या पंतप्रधानाला माझे काही प्रश्न आहेत की तुम्ही धाराशिवच्या सभेत आल्याच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर माझे नाही, शेतकऱ्याचे. तुम्ही शेतकऱ्याला वचन दिलं होतं भाई और बहिनो, झालं का दुप्पट? कांदा उत्पादक शेतकरी 60 रुपयाला कांदा गेला की कांद्यावर निर्यात बंदी. सोयाबीनचा भाव 11,000 रुपये गेला की सोयाबीनवरचं पाम तेलावरचं आयात शुल्क कपात, सोया पेंड आयात. 11,000चं सोयाबीन 4,000. आणि नांगरटीचा भाव 2014ला 800 रुपये एकर होता. आता कितीनं नांगरायला? झाली का नाही निश्चिती अजून? 400चं डीएपीचं पोत 16,000 घ्यायला का नाही? झाली का नाही निश्चिती? आणि एवढा काटा निघून सुद्धा अजून म्हणते आपकी बार. सोयाबीन ठेवलं ना 3 वर्षाचं घरी, हाय का नाही? आपकी बार 400 पार झालं तर 1000 नाही खायची तयारी ठेवा. ही 1000 नची काय लावणार आहे तुम्हाला? आता मला तुम्हाला काही भाषण दाखवायचे. कुठं आहे रे? आता बघा, मी बोलत नाही, देशाचे सन्माननीय पंतप्रधान बोलत आहेत. नीट ऐका. काय शब्द काय विसरतय माणसाचं. ही बरं झालंय सोशल मीडिया मायला राहत आहे याच्यात किती व्हिडिओ झाले. किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. और मैं खुद इस काम को करवा के रहूंगा. ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए. कशी झक मारायची? ह्याचं उत्तर फक्त द्यावं त्यांनी. भाई और बहनों, महंगाई कम हुई की नहीं हुई? म्हणा हुई. आता महंगाईचं बघा साहेब, 2014ला सिलेंडर 400 रुपये होतं. तेव्हा मोदी साहेबाचं काय भाषण होतं?
ऐका, तुम्ही बी ऐका साहेब, ताप आलेला ताप बघा साहेब तुमचा. तो गरीब क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने, और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है, याद करके जाइए. कशी झक मारायची. आता 400 रुपये सिलेंडर होतं तेव्हा मोदी साहेब काय सांगायले, गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जावा. आता 400चं कितक्याला झालंय? आता का साष्टांग दंडवत घालायचं का? शिगडीला घालायचं का सिलेंडरला? का सिलेंडर टकुऱ्यावर घेऊन जायचं मतदानाला? त्यांनी बोललेलं सांगावलं, माझं काय म्हणचं नाही. महिला भगिनीला विचारा की 2014ला आठवडी बाजार तुमचा जर 200 रुपयात होता, तर आज ती बाजार 800 रुपयात तरी होतय का? होईना. पुढं भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, जो सबसे ज्यादा खाएगा उसको भाजप में लूंगा. तसंच आहे. आपण नाही बघा, तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे सगळं तयार आहे. एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. कुठे गेला घोटाळा? ही घोटाळा त्याने जिरवून टाकला, आणि त्याला खातं कोणचं दिलंय? म्हणले ह्याला खायचं चांगलं माहिती आहे. म्हणले 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजितदादावर असताना त्यांना उपमुख्यमंत्री त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर, का तर तुमच्या सोबत येतय आणि केजरीवाल तुम्हाला विरोध करतय, त्याला कुठं टाकलंय? किती उदाहरणं सांगू? हसन मुश्रीफ, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, ईडीच्या नोटीस आल्या. जसे गडी अजित पवारात गटात गेले चौकशा, भावनाताई गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव नाव घेत घेत धावा जायचे. उदाहरणं सांगायलोय. जसे शिंदे गटात गेले चौकशी, मग प्रधानमंत्र्यांनी आपल्याला दिलेल्या शब्दाला काही अर्थ राहिला का? निर्णय तुम्ही घ्यायचाय. आणि बांधवानो, याच्या विरोधात आम्ही लढतोय. शेतकऱ्याचे प्रश्न त्यांच्या तोंडावर, त्यांच्या छाताडावर कुठलीही तमा न बाळगता, कुठल्या ईडीला न बेता, कुठल्या सीबीआयला न बेता, तुमच्या व्यथा त्यांच्या छाताडावर संसदेत मांडणारा तुम्ही निवडून दिलेला हा खासदार ओमराजे निंबाळकर. मराठा आरक्षणाचा विषय आता झालाय जरांगे पाटलावर लाठीचार्ज झाल्यावर, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली त्यावेळेस मराठा आरक्षणाचा विषय मी मांडलाय. काय मांडला? की तामिळनाडू राज्यातलं मराठा आरक्षण, तामिळनाडू राज्यातलं आरक्षण 50% मर्यादा ओलांडली होती, 78% गेलं. तेव्हा केंद्र सरकारनं तामिळनाडू सरकारच्या बाजूनं सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दाखल करून ते आरक्षण वाचवलं होतं. माझं इतकंच म्हणणं होतं की तामिळनाडू राज्याच्या बाबतीत जे केंद्र सरकारनं पाऊल उचललं, तेच पाऊल महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत, मराठा आरक्षणाच्या बाबतीत उचला. हेही आरक्षण वाचवा, जेणेकरून ओबीसी मराठा वाद होणार
पण ह्यांना पेटवायचा होता, नाही ऐकलं. 12व्या शतकामध्ये समतेचा एकतेचा संदेश देणारे संत जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज, मला वाटतं हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा आणि लिंगायत धर्माची मान्यता मागतोय. हा विषय सुद्धा लोकसभेत मांडणारा तुम्ही निवडून दिलेला ओमराजे हा खासदार होता, हे मला आवर्जून सांगायचं. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हे मांडले, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. आणि बांधवानो, तुमच्यासाठी कामाला पडलोय म्हणून आज ही मदत आहे, म्हणून आज मदत आहे. आणि तुम्हाला सांगतो, आज तर माझी जबाबदारी भरपूर वाढलेली आहे. का? तुमच्या कष्टाच्या पैशातून मी निवडणूक लढवायलोय. भरपूर जबाबदारी वाढली आहे माझी. आणि तुम्हाला सांगतो, तुमचा कष्टाचा पैसा, त्याच्यातला एक आणा सुद्धा कुठं वाया जाऊ देणार नाही. त्याची परतफेड तेवढ्याच ताकदीनं मी करीन. आणि पुढच्या वर्षी तर साहेब अशी निवडणूक होईल की आज जे आपण खर्चाचे दाखले देतोय, पुढच्या वर्षी अशी परिस्थिती होईल की भारत देशातला एकमेव खासदार असा असेल की ज्याला एक पैसाही जवळचा खर्चावा लागला नाही. सगळेच्या सगळे पैसे जनतेनंच खर्च केले. ही शब्द देतो साहेब, कारण तेवढं प्रामाणिक काम, तेवढं प्रामाणिक ताकदीनं, तेवढ्या क्षमतेनं आणि निष्ठेनं करणार आहे. एकच उदाहरण सांगतो. पवार साहेबांनी ज्यांना 45 वर्ष मंत्री केलं, ती माणसं एका रात्रीत पवार साहेबांबरोबर गद्दारी करून स्वडाचं आणलेलं गबाळ वाचवण्यासाठी कुठे गेली? भाजपकडे. ओमराजे इथं माझ्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्तेतून बाहेर पडत होतो. पलीकडे गेलं तर 50 खोगे होते, त्याच्यावर लात मारून तुमच्या मताशी, पक्षप्रमुखाशी गद्दारी न करता प्रामाणिकपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभारलेला ओमराजे. आणि साहेब, मी खासदार झालो, खालची आमदारकी माझ्या भावानं किंवा माझ्या बायकोनं लढली नाही. कैलास पाटील नावाच्या एका शेतकऱ्याच्या लेकरानं त्या ठिकाणून आमदारकी लढली आणि तिथून ते आमदार म्हणून निवडून आले. घराणेशाही मला वाटतं हिथं मी दाखवलं की नाही, नुसतं भाषण नाही, आपल्या कृतीतून दाखवलं. आणि आता बघा, नवरा भाजपमध्ये हाणलेल्या घड्याळाकडे होणार, पण जा मग तूच लढ. काय चाललंय आता? फक्त एक शेवटचं मला तुम्हाला दाखवायचंय. एक हालगीवाला आहे, तिचं फक्त शेवटचं दाखवायचंय. नक्की आहे काही नाही, ह्याचं वेगळं कारण आहे, ते सांगतो तुम्हाला. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? खंदानी पक्ष शरद पवार. त्यावेळेस खासदार कोण वाटतं तुम्हाला? खासदार ओमराजे होणार. कोण होणार? ओमराजे. किती मतांनी? किती? कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब. बरं, आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणती राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का? नाही, आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे. ओमराजे नाही, डांगिंग नाही, नाही म्हणता नाही येणार आहे. वाघ आली आवाजीचा साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलता ती मोटरसायकल. हा, मग ओमराजे चालणार आहे इथे. हा, मग बघा 500 रुपये हजेरीचं माणसं आणलेली. बस एवढंच मला ऐकवायचं होतं. 500 रुपये हजेरी. लय गंमत आहे बघा. ह्याच्याकडे साहेब रात्री 2 लाख रुपये घेऊन गेली ती घड्याळवाली चोरलेली. त्याला काय म्हणते, ती कांबळे नावाचा माणूस आहे. 500 रुपये रोज कमी होते. म्हणले एवढी 2 लाख घे आणि मन. ओमराजेनं मला पैसे देऊन असं म्हणायला लावलं होतं. काय केलं ते ना? म्हणला ती 500ची हलगी तुझ्या रॅलीत वाजवून आलोय, पैसे फिटले. ती 2 लाख उचल म्हणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मत कुणाला टाकायचंय ती माझा अधिकार आहे म्हणला. माझं मत ओमराजेलाच. साहेब, अभिमानाची गोष्टी आहे की 500 रुपये रोज कमवणाऱ्या माणसानं 2 लाखाला लात मारून, ईडी सीबीआयला घाबरून अब्जावधी रुपये प्रॉपर्टी असणारे नेते कसे पलटी हाणायला लागलेत.
थोडं ह्याचं पाय धुवून पाणी प्यारे. ही परिस्थिती आहे. 1 मिनिट राहिलाय. आपलं चिन्ह काय? चिन्ह काय? चिन्ह काय? ही चिन्ह 2 मशीन आहेत. 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरचं बटन आहे. पहिल्यांदा 2 लिहिलेलं आहे. माझं नाव लिहिलंय ओमप्रकाश भूपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर. ज्याला लिहिता वाता येत नाही मला तर ओळखीत आहो की. माझा फोटो आहे आणि फोटोच्या पुढे काय? मशाल. मशालीच्या पुढचं बटन दाबायचं. टुई करून आवाज येईल. जायचं नाही. व्हीव्हीपॅट मध्ये मशालीचं चिन्ह 2 नंबर पडलाय का बघायचं. ती झाला तुमच्या मतदानाचा पुरावा की मशालीचं बटन दाबल्यावर मत कुठं गेलं? मशालीला. आणि मशालीचं बटन दाबून जर भलतच चिंतन निघालं तर ताबडतोब थांबवायचं, तक्रार करायची. मला वाटतं एवढं केलं तर मशनीत कसलाही घोटाळा होत नाही. उद्याच्या 7 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून परत एकदा तुमचा खासदार म्हणून लोकसभेत जाण्यासाठी तुमचं एक अमूल्य मत मशालीच्या पुढचं बटन दाबून या ओमराजेला द्या ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच उदाहरण सांगतो.